कारलं म्हटलं की खूप असं हेल्दी आणि हेच कारलं खायला आपण खूप असा कंटाळा करतो. कारण की कारलं खूप असं कडू असतं आणि म्हणून आपण हे कारलं खायला कंटाळा करतो. पण आज मी ज्या पद्धतीने या कारल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, ती जर रेसिपी तुम्ही एकदा तुमच्याकडे बनवली, तर वारंवार त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे कारलं नक्कीच बनवाल. मोठेच नाही तर लहानेसुद्धा अत्यंत आवडीने खाईल अशी ही कारल्याची रेसिपी. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी कारल्याची अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे की जी तुम्ही तुमच्याकडे अत्यंत आवडीने खाल. तर इथे बघा 2 मी असे कारले घेतलेले आहे आणि कारले अशा प्रकारे गोल आकारामध्ये मी कापून घेत आहे. इथे मी हिरवं कारलं घेत आहे. तुम्ही पांढरंसुद्धा कारलं इथे वापरू शकता. तर या प्रकारे मी सर्व जे कारले आहे ते कारले अशा प्रकारे चिरून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता कारले पूर्णतः चिरून झालेली आहे. आता हे जे कारले आहे याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या बिया आपल्याला बाजूला करून घ्यायच्या आहेत. आपण आपल्याकडे कारल्याची भाजी नेहमीच बनवत असतो, पण या प्रकारे कारल्याची चटणी तुम्ही कधीच बनवली नसेल, म्हणून नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्ही अशा प्रकारची कारल्याची भाजी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आणि इथे बघू शकता पूर्णतः ज्या बिया आहेत त्या कारल्यापासून मी अशा वेगळ्या करून घेतलेल्या आहे. आता ही जी कारली आहे याच्यावर आपल्याला 1 चम्मच मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पूर्णतः कारल्याला आपल्याला हे मीठ लावून द्यायचं आहे. कारल्याला मीठ लावल्याने काय होतं की कारल्याचा जो कडूपणा आहे तो खूप असा कमी होतो. म्हणून कारल्याला मीठ लावून आपल्याला ही कारली 10 ते 15 मिनटं बाजूला अशी ठेवून द्यायची आहे. 15 मिनिटे पूर्ण झाली की कारली आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता 15 मिनिटं पूर्ण झालेली आहे आणि कारली मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता एकीकडे आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे. कढई गॅसवर ठेवली की आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला हे कढईमधलं जे तेल आहे ते कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून कारली घालून घ्यायची आहे. कारली घालून घेतल्यानंतर आपल्याला ही जी कारली आहे ती तळून घ्यायची आहे. तर थोडा वेळ आपल्याला ही कारली अशी तेलामध्ये होऊ द्यायची आहे. नंतर अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि अर्धा चम्मच मीठ घातल्यानंतर काय होईल की आपली ही जी कारली आहे ती लवकर अशी तळली जाईल. म्हणून इथे आपल्याला तेलामध्ये मीठ घालणे अत्यंत आवश्यक आहे. तर इथे बघू शकता या प्रकारे मी जी ही कारली आहे ती इथे तळून घेत आहे. कारली तळताना आपल्याला एकदम अशी काळपट कारली तळायची नाही, तर फक्त आपल्याला अर्धवट इथे कारली तळून घ्यायची आहे. काळपट होईपर्यंत जर आपण कारली तळली तर काय होईल की हे जी कारली आहे याच्यामधले जे व्हिटॅमिन आहे किंवा जे गुणधर्म आहे ते पूर्णतः जळून जाईल. म्हणून आपल्याला याच्यामध्ये जास्त हे कारली आपल्याला तळून घ्यायची नाही, तर अर्धवटच इथे कारली आपल्याला तळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी इथे अर्धवट कारली अशी तळून घेतलेली आहे. या स्टेजवर आपल्याला ही जी कारली आहे ती तेलामधून काढून घ्यायची आहे. तेलामधून कारली काढून घेतल्यानंतर आणखी जी कारली आहे ती आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा कारली आपल्याला या प्रकारे तळून घ्यायची आहे. कारल्याची ही भाजी किंवा ही जी चटणी आहे तुम्ही कधी बनवली नसेल आणि जर बनवली असेल तर मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तर इथे बघू शकता या प्रकारे मी जी दुसरी कारली जी आहे ती सुद्धा अशा प्रकारे तळून घेणार आहे. कारल्याची भाजी एक अशी भाजी आहे की जी बरेच जण खायला टाळतात, कारण की कारल्याची भाजी ही खूप अशी कडू होते. पण आपण जर या प्रकारची आपल्या घरी कारल्याची भाजी बनवली तर आपल्या घरी वारंवार ही भाजी नक्कीच बनवल्या जाईल. म्हणून तुमच्याकडे एकदा अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करा. तर इथे बघू शकता या प्रकारे जी दुसरी कारली आहे ती सुद्धा मी छान अशी तळून घेतलेली आहे. आता ही जी कारली आहे ही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या स्टेजवर आपल्याला याच तेलामध्ये 1 चम्मच एवढे शेंगदाणे याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आणि छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हे शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहे आणि काढूनसुद्धा घेतलेले आहे. आता याच तेलामध्ये मी 2 ते 3 कैऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा तेलामध्ये तळून घेतलेल्या आहे. आपण कच्च्या कैऱ्यासुद्धा वापरू शकतो, पण त्या अशा कडक अशा हव्या आहे. आणि जर कडक नसेल तर त्याच गरम तेलामध्ये आपण 2 ते 3 कैऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर इथे बघू शकता आता आपल्याला हे जे कारली आहे ती अशा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला तिखट घालायचं आहे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. तसंच अर्धा चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ इथे थोडं वापरायचं आहे, कारण की आपण जेव्हा तेलामध्ये हे कारली तळून घेतली तेव्हासुद्धा मीठ आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. थोडी साखर घालायची आहे. तसंच थोडे याच्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला अशा प्रकारे बघा फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून घेताना आपल्याला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं नाही, तर थोडंसं जाडसर आपल्याला इथे फिरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सरला हे फिरून घेतलेलं आहे आणि थोडं जाडसर असं हे ठेवलेलं आहे. आता याच कढईमधलं जे तेल आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे.
इथे आपल्याला तेल जास्त ठेवायचं नाही, अगदी कमी आपल्याला इथे तेल वापरायचं आहे. तर इथे बघू शकता मी एका चमच्याने हे तेल काढून घेतलेलं आहे आणि हे जे मिक्सरमधलं सारण आहे किंवा ही जी चटणी आहे ती आपल्याला अशा प्रकारे या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही अशा प्रकारे परतून घ्यायची आहे आणि एक झाकण ठेवून आपल्याला या चटणीला एक वाफ काढून घ्यायची आहे. कारण की जर अर्धवट कारले शिजली असतील तर आपली हे वाफ काढल्यामुळे ही जी कारल्याची भाजी आहे ती पूर्णतः शिजली जाईल किंवा ही जी चटणी आहे ती पूर्णतः शिजली जाईल किंवा नरमपणा जो आहे तो मात्र याच्यातून कमी होणार आणि आपली इथे छान अशी मोकळी कारल्याची भाजी इथे तयार होईल किंवा आपली जी चटणी आहे ती तयार होईल. या प्रकारची जर चटणी आपण आपल्या घरी बनवली ना, खरंच सांगते वारंवार तुम्ही तुमच्याकडे नक्कीच अशी भाजी बनवाल किंवा ही चटणी बनवाल. आता इथे ह्या चटणीला छान अशी वाफ आलेली आहे. आता ही जी चटणी आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. ही जी चटणी मी माझ्या घरी बनवली, खरंच सांगते सर्वांना खूप खूप अशी आवडली. आपण ही जी चटणी आहे ती आपल्या घरी भाकरीसोबत खाऊ शकतो, पोळीसोबत खाऊ शकतो किंवा जर आपल्या घरी भात बनवला असेल त्याच्यासोबतसुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो किंवा मुलांनासुद्धा ही चटणी आपण डब्यावर देऊ शकतो. ही चटणी 1-2 दिवस नाही तर अख्खी 8 ते 10 दिवस ही चटणी सहज टिकते. नक्की एकदा ट्राय करा. इथे बघू शकता या प्रकारे मी ही चटणी बनवून घेतलेली आहे आणि खूपच चवीला चविष्ट ही चटणी झालेली आहे. या प्रकारे तुम्ही तुमच्याकडे ही चटणी कधी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि जर कधी बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तशाच चटपटीत रेसिपी माझ्या राहतील आणि ज्या कधी तुम्ही बनवल्या नसतील अशासुद्धा रेसिपी माझ्या या चॅनलवरती अपलोड असतील. नक्की ट्राय करा. धन्यवाद.